शहरी भागातल्या सगळ्या अपघातामध्ये ती इजा तशीच होते, कोणाला कमी कोणाला जास्त. कंकशन हा शब्द लॅटिन भाषेतला कॉन्क्युटियर या शब्दात आलाय. कॉन्क्युटियर मीन्स टू शेक, हलवणं. तर काय असतं, आपली जे डोकं असतं, कवटीचा हा भाग आहे, त्याच्या खाली मेंदू असा असतो. त्या मेंदू आणि कवटीमध्ये जागा असते आणि त्याच्यात पाणी असतं. तेव्हा तुमच्या कवटीला जेव्हा तुमच्या इंग्लिश भाषेत, इंजिनिअरिंग भाषेत डायनॅमिक इम्पॅक्ट बसतो. डायनॅमिक इम्पॅक्ट म्हणजे काय, इम्पॅक्ट आला आणि जो इम्पॅक्ट करतो तो लगेच हात काढून घेतला. टाइम ऑफ इम्पॅक्ट हा 135 सेकंदापेक्षा कमी असतो. तुम्ही इंजिनियर आहात म्हणून सगळं सांगतोय, त्याला डायनॅमिक इम्पॅक्ट म्हणतात, विच आर व्हेरी कॉमन इन रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स. तर त्याच्यामध्ये जो फटका लागतो तो फटका संपूर्ण त्या पाण्याच्या मधल्या व्हायब्रेशन्समुळे संपूर्ण मेंदूला बसतो आणि त्या इजेला कंकशन म्हणतात. एक म्हणजे नीट गोष्टी न आठवणे, हालचालीमध्ये अशी मंद हालचाल होते, कधी कधी आपल्या व्यक्तिमत्वात फरक होतात. शांत माणूस चिडका होतो, चिडका माणूस शांत होतो, वाटेल ते होऊ शकतं. हे तुमचं पुढच्या 1.5 वर्षात हळूहळू पूर्ण बरं होणार आहे. आणि त्याला औषध एकच, जितके तुम्ही व्यायाम कराल बौद्धिक आणि शारीरिक तेवढे लवकर बरे व्हाल. तुम्हाला औषधाची काहीही गरज भासणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे मेंदू सुधारावा अशी औषधं जगात नाही आहेत. फिट्स म्हणजे झटके येऊ नयेत म्हणून गोळी दिली असते, ती गोळी एक साधारणपणे 3 महिने घेऊन बंद करून टाका. तुम्हाला ज्या प्रकारची इजा झाली त्यात जवळजवळ 3 ते 5% लोकांना फिट्स येतात. पण शास्त्राला त्या 5% मधलं कोण आणि 95% मधलं कोण हे माहीत नसतं. म्हणून आम्ही सगळ्यांना पहिल्यांदा गोळ्या देतो, थोडीशी सुधारणा होईपर्यंत, नंतर बंद करून टाकतो. नंतर चुकून झटका आला तर भयंकर घाबरून जाऊ नका, याचा अर्थ यांना गोळे जास्त विषय. पण तुम्हाला लवकर आणि पूर्ण बरं व्हायचं असलं तर बौद्धिक आणि शारीरिक व्यायाम, दुसरं काहीही नाही.